शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये. आणि ऊसाच्या प्लॉटमध्ये आल्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं काय केलं तर इथं आपला ऊस साधारणतः 5-6 दिवसापूर्वी तोडणी झालेली आहे, कारखान्याला गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाला जो आहे हा परिपूर्ण फुकलेला आहे, जाळून टाकला. कारण यामध्ये उंदरांचं प्रमाण भरपूर होतं, सापांचं प्रमाण पण होतं. आणि त्याच्यानंतर उंदरांनी उकीर काढला होता भरपूर. त्याच्यामुळं आतमधले जी धोकादायक जी प्राणी आहेत त्यांचा धोका होऊ नये म्हणून हा पूर्ण प्लॉट जो आहे हा पाला पूर्ण आपण फुकलेला आहे. आणि पाला फुकल्यानंतर आतमधले जे काही जीवजंतू आहेत ते एक तर जळून गेले, पळून गेले, दोन्हीपैकी एक झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रानभाजणी पण झाली, कारण यावर्षी पाऊस भरपूर पडला, जमीन थंड झाली होती, ती गरम झाली. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जे टिपरे पडले होते, ऊस पडले होते, ते तोडणीमध्ये गेले नाही, ते पाल्याखाली तसेच राहिले बुजून. आणि काही उंदरांनी तोडला होता, ते पण तुकडे तसेच राहिले होते. तर ते सर्व आपल्याला आता पाल्यासोबत जळाले नाही, ते ओले असतात, तर त्यामध्ये आपल्याला ते आता इथं पडलेले दिसत आहेत. तर ते आपण काय केलं तर आता हे जमा केले तोडून, काही अर्धवट तुटले होते. आणि बुडके जे असतात, असे बुडके, हे बुडके काही उंच उंच आलेले असतात, तर त्या उंच बुडक्यांना तोडण्याचं काम चालू आहे. तर तोडताना जे जास्त उंच आहेत असे तोडायचे आहेत, जेणेकरून आपल्याला तोडल्यानंतर त्याच्यामधून जे जास्त पिलावळ आहे ते भरपूर फुटवे निघतील. आणि भरपूर फुटवे निघून आपल्याला झाडाची संख्या भरपूर आपल्याला ऊसाची फुटवे जे आहेत भरपूर आल्यामुळे आपल्याला भरपूर ऊस मिळतील आणि वजन भरपूर मिळेल. तर त्यासाठी आपण इथं छाटणी चालू आहे. तर ही छाटणी केल्यानंतर यावर्षीपेक्षा पुढच्या वर्षी आपल्याला हा खोडवा जेव्हा राखेल आपण, त्यावेळेस आपल्याला ते जास्तीत जास्त फुटवे बघायला मिळतील. आणि जास्त फुटवे असल्यामुळं आपल्याला जास्त ऊसांची संख्या मिळेल. आणि त्यामुळं आपल्याला ॲव्हरेज जो आहे तर ॲव्हरेज हा पुढच्या वर्षी दुपटीने वाढेल. तर अशा प्रकारे आपल्याला ऊसाची इथं बुडकी छाटणी चालू आहे. तर बुडकी छाटणी ही आवश्यक आहे. आणि जे उंच उंच बुडके आहेत ते छाटले म्हणजे बुडातून थंब जास्त येतातच, परंतु ते आपल्याला ज्यावेळेस आपण याच्यामध्ये ट्रॅक्टर घालेल सरी पाडण्यासाठी, तर त्यावेळेस ते टायरला वगैरे ट्रॅक्टरच्या रुतणार नाही. आणि बैलाने जर आपण नांगरणी वगैरे काही केली तर त्यावेळेससुद्धा थोडंसं आपल्याला धोका जाणवणार नाही. आणि सरी वरंबा मोठा पाडण्याच्या वेळेस आपला ट्रॅक्टर हा घालावाच लागतो, तर त्यामुळे टायरमध्ये खूप असणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुकडे केल्यामुळं आपल्याला बुडातून फुटवे मिळतील. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पाणी द्यायचं आहे. आता हे माल सर्व उचलून, हे माल जे पुंजाने केली ऊसाची, हे सर्व उचलायचा आणि जनावरं खाण्यासाठी शेतामध्ये घेऊन जायचं दुसऱ्या आणि गोठ्यावर. आणि त्याच्यानंतर मग याला स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं, एक छोटं स्प्रिंकलरनं पाणी दिल्यानंतर मग आपण याच्यावर फवारणी करायची. याच्यावरची फवारणी M45 40 ग्राम किंवा साप पावडर 40 ग्राम किंवा 22 25 ग्राम आणि सोबत क्लोरोपायरिफॉस 30 ते 40 मिली, अशा प्रकारे आपल्याला इथं फवारा द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर नांगरणी करायची, पाणी द्यायचं सरीने. आणि नंतर मग काही दिवसांनी गॅप देऊन खत द्यायचं, सरा पाडायचा आणि नंतर पुन्हा पाणी द्यायचं. असं व्यवस्थापन आपल्याला खोडव्याचं करायचं आहे.